राज्यातला ऊसाचा गळीत हंगाम संपत आला तरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम मिळालेली नाही। त्यातच आता साखरेचे भाव गडगडल्यामुळे राज्यातीलच नव्हे तर देशातले साखर कारखाने आर्थिक संकटात सापडलेत। ऊस हंगामाच्या सुरुवातीला साखरेचे भाव 3,300 रुपये एवढे होते, पण आज तोच दर 2,400 रुपयांपर्यंत येऊन ठेपलाय। राज्य सहकारी बँकेनं हंगामाच्या सुरुवातीला साखरेचं 2,600 रुपये इतकं मूल्यांकन केलं होतं, पण आता हे मूल्यांकन 500 रुपयांनी घसरून 2,100 रुपयांवर आलंय। त्यामुळे शेतकऱ्यांची एफआरपीची रक्कम द्यायची कुठून असा प्रश्न साखर कारखान्यांसमोर उभा राहिलाय। गृहीत रक्कम धरली होती साखर दराची ती 31-32 रुपये प्रति किलो याप्रमाणे धरून या वर्षीचा 2,200 रुपये अधिक 235 हा जो एफआरपी निश्चित केलेला आहे 9.5 रिकोरेला त्याप्रमाणे त्यांनी निश्चित केली होती। परंतु आज 31-32 वरून आज भाव बघितला तर 2,100 रुपयावर खाली आलेला आहे। 2,100 रुपये खाली आल्या येऊन सुद्धा ते साखरेला अजिबात मागणी नाही आहे। ऊस हंगामाच्या सुरुवातीला देशात 80 लाख टन एवढी साखर शिल्लक होती। नव्या हंगामात 284 टन साखरेचं उत्पादन झालंय, म्हणजे आज घडीला बाजारात 364 लाख टन साखर शिल्लक आहे। त्यापैकी भारताला वर्षाकाठी 240 टन साखरेची गरज आहे। त्यामुळे पुढच्या हंगामाच्या सुरुवातीला बाजारात 124 लाख टन एवढी साखर शिल्लक राहणार आहे। त्यामुळे या साखरेचं करायचं काय असा प्रश्न साखर कारखानदारांना सतावतोय। जगभरासह देशांतर्गत बाजारपेठेत साखरेचे भाव गडगडलेत। ही स्थिती सुधारायची असल्यास केंद्र सरकारनं साखर उद्योगासाठी योग्य नियोजन करण्याची गरज अभ्यासक व्यक्त करतायत। मार्केटमध्ये चांगल्या साखरेला जर दर द्यायचा असेल तर केंद्र सरकार किंवा राज्य सरकारला असा विचार आता या पुढच्या काळात करायला लागेल की जादा साखर आहे तर तुम्हाला जर बफर स्टॉक करणं किंवा त्या साखरेचं काही विल्हेवाट लावणं, म्हणजे ती समुद्रात टाकून द्या किंवा अन्य करा, असा अतिरेकी विचार पण ह्या पुढच्या काळात या पद्धतीचा विचार करावा लागणार। राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम मिळावी म्हणून राज्य सरकार साखर कारखान्यांना 2,000 कोटी रुपये देण्याच्या तयारीत आहे। पण साखरेचे भाव गडगडल्यामुळे उर्वरित 2,500 कोटी रुपये कुठून उपलब्ध करायचे असा प्रश्न साखर कारखानदारांसमोर उभा राहिला आहे। एवढंच नाही तर साखर कारखाने येत्या हंगामातही एफआरपी प्रमाणे दर देऊ शकणार नाहीत अशी भीती साखर अभ्यासक व्यक्त करतायत। प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।